इथे माझा चहा होत आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि माझं चेहरा सुजल्यासारखं वाटत असेल, कारण एवढी महिनाभर झोप घेतली ना. आता स्कूल सुरू झाली आहे, त्यामुळे आता लवकर उठायला ना अजिबात नको वाटत आहे. आज शर्वीचे ना जरा लवकरच स्कूल सुरू झाले आहे, तर असं एप्रिलमध्ये तर ना 9 ते 12 सव्वा 12 वाजेपर्यंत असायची उन्हामुळे, पण आता रेग्युलर टायमिंगला सुरू झाली आहे. आणि ती ना आता फर्स्टला गेली आहे आणि पहिल्यांदाच एवढा वेळ स्कूलमध्ये बसणार आहे. म्हणजे 9 ते 3:30 वाजेपर्यंत स्कूल आहे. तर आत्ता ना मला तिला 2 टिफिन द्यावे लागणार आहेत. तर मी ना तिला टिफिनमध्ये काय काय देते ते मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की लहान मुलांना हेल्दीमध्ये काय जेवायला द्यायचं किंवा काय ब्रेकफास्टमध्ये द्यायचं. तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला बघूया. आमच्या घरी ना हे दररोज ठरलेलं असतं. तर दररोज ना शर्वीच्या पप्पाला मूग, मटकी, हरभरे ह्याची ना उसळ करून लागते. त्यामुळे मला ना दररोज 1-2 दिवसाला ना ही मूग, मटकी, हरभरे भिजतच घालावे लागतात आठवण करून. म्हणजे माझ्याकडून असं क्वचितच 1-2 वेळा होतं की माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे आता कसं सवय झालेली आहे, त्यामुळे रात्रीचं रुटीन ठरलेलं असतं की समजा राजमा भिजू घालायचा आहे किंवा काही भिजत घालायचं आहे, त्यामुळे ते लक्षात राहतं. आणि मी ना कपड्यामध्ये बांधत नाही. ती कपड्यामध्ये बांधलं ना अशी वास येते ना त्याची, त्यामुळे ती मला ना म्हणजे मटकी कशी चिकट चिकट होते, मग ती काही छान वाटत नाही. त्यामुळे मी ना असं ते पुरणाची जाळी असते ना त्यामध्ये ही करते. इथं ना शर्वीच्या डब्याची तयारी सुरू होती. कोबीची भाजी बनवली होती आणि तिला कोबीची भाजी ना खरंच खूप जास्त आवडते. शर्वीचं असं आहे ती सगळ्या भाजी खाते, त्यामुळे तिचं काही एवढं टेन्शन येत नाही मला जेवणाचं. आणि आज ना जेवणामध्ये म्हणजे तिला टिफिनसाठी ना मी मुगाचे थालीपीठ बनवणार होते. तर मी ना ही इंस्टाग्रामवर रेसिपी बघितली होती. तर मूग भिजवलेले मूग घेतले होते. तर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, ओवा असं घेतलं होतं. ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करून हे केलं. आणि पिठामध्ये ना सगळं थोडं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन घेतलं होतं. ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं. म्हणजे जसं आपण धपाटे करतो ना सेम तशीच प्रोसेस आहे, फक्त मी यात मिरची टाकली नव्हती, कारण शर्वीला करून ना नंतर मग मी आमच्या दोघांसाठी मिरची टाकणार होते. आणि छान असं कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती ना खाली पाणी लावायचं, थोडंसं तेल लावायचं आणि वरून पाणी लावून असं थापायचं. खरंच एवढे छान झाले होते ना, म्हणजे असं अजिबात वाटत नव्हतं की मुगाचे थालीपीठ आहेत. म्हणजे आपण मुलांना उगीच ते काहीतरी चिटचाट देण्यापेक्षा हे असं पौष्टिक तुम्ही करून देऊ शकता. आणि आमच्या घरी तर ना सॉस वगैरे असं तर म्हणजे क्वचित एखाद्या वेळेस टोमॅटो सॉस तर नाहीच, पण शेजवान चटणी ती मी थोडीफार कधीही तरी महिन्यातून 1-2 वेळा खाते, त्यामुळे ते तेवढी अवेलेबल असते. नाहीतर टोमॅटो सॉस वगैरे काहीच नाही आहे. त्यामुळं मी तिला ना आता दह्यासोबतच देणार होते. आणि मी ना तिच्यासाठी साईचं दही लावलं होतं. तर तुम्ही बघू शकता इथं किती छान प्रकारे असं ते थालीपीठ झालं होतं ना. म्हणजे तव्यावरती करायला गेलं डायरेक्ट तर चटके बसतात, त्यामुळे छान असं तेल पाणी लावून ते कॉटनच्या कपड्यावर केलं ना की छान असे थालीपीठ होतात. आणि इथं ना तिला टिफिनमध्ये कोबीची भाजी, ककडी आणि चपाती दिली होती. आणि इथे मी साईचं दही बनवलं होतं. साईचं दही कसं टेस्टला पण छान लागतं आणि त्यात आंबटपणा कमी असतो. शरीराला थोडासा खोकला होता, तिला सॉस पण द्यायचा नव्हता, सॉस तर घरात नव्हताच, म्हणून तिला थोडंसं दही दिलं मी. तिला ना ते थालीपीठ खूप जास्त आवडलं. तिला स्कूलमध्ये सोडून आले, छान अशी रांगोळी बनवली होती स्कूलमध्ये. शर्वीला स्कूलमध्ये सोडून आले होते आणि मी थोडंसं फ्रेश झाले. आणि नंतर ना मी इथं बनाना आणि ॲपल, पंपकिन सीडचा असा नाश्ता करायला घेतला होता. हे नाश्ता खरंच खूप छान लागतो, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. 2:15 आता मी तिला आणायला चालले आहे. म्हणजे आज पहिल्यांदाच ते एवढा वेळ मला सोडून राहिले आहे. म्हणजे 9 ते 3:30 पर्यंत स्कूल. आता तर हे तिचं डेली रुटीन असणार आहे. पण आता एवढे दिवस सुट्टी होती ना, सिनियर KGला काही एवढा वेळ स्कूल नव्हती, त्यामुळे म्हणजे एवढी सवय नाही मला तिच्याशिवाय राहायला आणि ती पण माझ्याशिवाय एवढं ना राहत नाही. पण बघू आता ती दिवसभर कशी राहिली, टिफिन खाल्ला का नाही खाल्ला, रडली का राहिली नीट. आता तिला सवय तर करून घ्यावी लागणार, काय ऑप्शन तर नाही आहे. पण मला ना खरंच तिच्यात खूप आठवण येत होती. एवढा दिवस वाटायचं की बाबा कधी सुट्टी संपती, कधी स्कूल सुरू होते, कधी असं मला स्वतःचा वेळ भेटते. पण असं वाटतं नाही, लेकरांशिवाय ना आपलं काहीच नाही आहे असं वाटतं आता. पण काही करता येत नाही. आता बघू आता ती राहिली का काय झाले ते तुम्हाला ना ती घरी आल्यावरती तिची कशी रिॲक्शन आहे ते दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझी आठवण आली का? कसं वाटलं एवढा वेळ थांबून स्कूलमध्ये? 3:30 वाजेपर्यंत थांबलो, 4 वाजेपर्यंत. कसं वाटलं? छान वाटलं. तू तर म्हणत होती ना झोप लागली होती. काय झालं? कसं वाटलं सांग ना, सांग ना.
तर तुम्ही पाहिलं शरीरची रिॲक्शन कशी होती स्कूलवरून आल्यानंतर. थोडीफार झोप लागली तिला, पण ती हळूहळू ॲडजस्ट होईल असं मला तर वाटतं. थोडंसं रुटीन बसलं ना की तिला सवय होऊन जाईल. आणि नंतर सगळं घरातलं काम आवरून ना आम्ही इव्हनिंगला टेरेसवरती आलो होतो. एवढा सुंदर दिसत होता नाही इथून व्ह्यू, म्हणजे सनसेट होत होता. खरंच खूप छान दिसत होता, कारण पाऊस पडून गेला होता. माझे व्हिडिओज आवडत असतील त्यांना नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.